कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी शनिवारी काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचारी एकनाथ उर्फ विकास निलाखे यांनी प्रशासक मंडळाच्या कारभाराला वैतागून आत्महत्या केली। यामुळे शनिवारी वैराग येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले। वैरागच्या उपशाखेमध्ये बार्शी बाजार समितीच्या वैराग उपशाखेमध्ये एकनाथ निलाखे नावाच्या एका कामगारांनी आत्महत्या केली आणि ही आत्महत्या म्हणजे फक्त आत्महत्या नाही तर सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी राजेंद्र मिरगण यांच्या मार्फत लोकशाहीची हत्या केलेली आहे। त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो। त्या एकनाथ निलाखेंच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आमचं हे चक्री उपोषण सुरू आहे। काल 2 दिवस आम्ही तहसील कार्यालय बार्शी समोर उपोषण केलेलं आहे। आज आम्ही हे चक्री उपोषण लक्षवेधीपणामुळे पाण्यात डुंबून घेऊन हे उपोषण आम्ही आज बार्शी बाजार समितीच्या कार्यालयाच्या गेट समोर करत आहोत। आमचं हे आंदोलन बार्शी शहरामधल्या प्रमुख चौकामध्ये रोज फिरत राहणार आहे आणि चक्री पद्धतीने आमचं हे उपोषण आहे आणि आम्ही सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि राजेंद्र मिरगण आणि प्रशासक मंडळ यांचा निषेध करतो आणि एकनाथ निलाखे यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करून आमच्या आंदोलनाला ची दखल सरकारने घ्यावी। आणि सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी जे बेकायदेशीरपणे बार्शी बाजार समितीमध्ये प्रशासक म्हणून राजेंद्र मिरगण यांची मुळात तर निवड केलेली आहे आणि दुसरी गोष्ट त्या निवडीपासून त्यांनी जे 70 कामगारांना काढून टाकलेले आहे त्यापैकी जे एकनाथ निलाखे होते वैराग उपशाखेचे तर त्यांनी जी आत्महत्या केलेली आहे तर त्या आत्महत्या प्रकरणी तत्काळ त्यांच्यावरती गुन्हा नोंद करून त्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी जी मार्केट कमिटी पाण्यातच जाण्याचा जो आपण एकंदरीत म्हणतो की मार्केट कमिटी पाण्यात घालवण्याचा जो प्रयत्न चालू आहे असा त्यासाठी आम्ही आज पाण्यात डुंबून याचा निषेध या ठिकाणी करत आहोत। या आंदोलनावेळी रजिया मुजावर, संगीता डोलारे, सुवर्णा वाघमारे, उषा माळी, कुमुद चौरे, आशा गवळी, शालन मिने, ललिता जाधव, ॲडव्होकेट जीवन दत्त धारगडे, शहराध्यक्ष निखिल मस्के, विद्यार्थी तालुका अध्यक्ष सचिन उपसमिंदर, युवक शहराध्यक्ष भूषण देवकर, युवक उपाध्यक्ष आदी उपस्थित होते।